दिवसाची सुरुवात अशीबरोबर बऱ्याच वेळेस मी यूट्यूबवर काही काही क्लिप्स बघत असतो आणि त्याच्यामध्ये एक क्लिप मी नेहमी बघतो की एखाद्या लहान मुलाला जन्मापासून ऐकायला येत नाही आणि मग त्याच्यावर उपचार केले जातात आणि सर्वात प्रथम मग त्याला कानामध्ये ते मशीन लावलं जातं आणि मग मशीन लावल्यानंतर त्याला आजूबाजूला आवाज ऐकायला येतात आणि तो त्याच्या चेहऱ्यावरचे भाव खूप बदलत जातात आणि ज्यावेळेस त्याची आई त्याला हाक मारते समोर येऊन त्याच्याबरोबर बोलते आणि थोड्या वेळाने तो हसायला लागतो आणि सगळ्यांना समजतं की तो याला ऐकायला आलेला आहे आणि ते बघून त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि खूप सगळ्यांना आनंद वाटतो. ऐकणं ही जी आहे, आपण ऐकतो, बघतो, आपल्याला चव समजते, ही सगळी देवाची देणगी आहे. हे देवाचं दान आहे. बघा, आपण जुन्या करारामध्ये बघतो की शमूएल बाळ असताना तो मंदिरात होता आणि त्याला परमेश्वराने हाक मारली. शमूएल त्यावेळेस बाळ खूप लहान होता, परंतु त्यांनी तीनदा जाऊन एलीला उठवलं. त्याने एलीला उठवलं. त्याला वाटलं की एली मला हाक मारत आहे, परंतु नंतर एलीला समजलं की परमेश्वर त्याला हाक मारत आहे आणि मग एलीने त्याला जाऊन सांगितलं की परमेश्वराने पुन्हा तुला हाक मारली आणि तू ऐकली, तर तू काय बोलायचं ते त्याला सांगितलं. आणि मग शमूएल बाळ परत येऊन त्या ठिकाणी झोपला आणि परमेश्वराने त्याला परत हाक मारल्यावर शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि त्याने देवाच्या बोलण्याला प्रतिसाद दिला. त्यांनी ऐकलं देव काय म्हणायचं आहे देवाला आणि त्याने आपल्या देवाला प्रतिसाद दिला. पूर्वीच्या काळामध्ये परमेश्वर संदेष्टाच्याद्वारे बोलत असे. सर्वात सुरुवातीला तो प्रत्यक्ष बोलत असे, पण त्याच्यानंतर तो संदेष्टाच्याद्वारे लोकांशी बोलायला लागला. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वर देव आपल्याबरोबर बोलला आणि त्यानंतर आता त्यांनी आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. पवित्र आत्मा आम्हाला सुचवतो. आत्मिकदृष्ट्या तो आमच्या मनाशी बोलतो, आमच्या आत्म्याशी बोलतो. आम्ही काय बोलावं हे तो आम्हाला ज्ञान देतो. आज आम्ही देवाची वाणी ऐकण्याचा प्रयत्न करत आहोत का? तो आम्हाला दिसत नाही, परमेश्वर आम्हाला दिसत नाही, पण त्याची वाणी आम्ही ऐकू शकतो. आम्ही आत्म्याने त्याची वाणी ऐकू शकतो. त्याची वाणी ऐकण्याचा प्रयत्न करा. जगिक आवाजापासून दूर जा. मोहाच्या आवाजापासून आहे, पापाच्या आवाजापासून आहे, ह्या आवाजापासून तुम्ही दूर जा. त्याची वाणी ऐका व त्याला प्रतिसाद द्या आणि म्हणा, बोल, तुझा दास ऐकत आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. 1 शमूएलाचा 3रा अध्याय आणि 10वं वचन. 1 सॅम्युएल चॅप्टर 3 and verse 10. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शमूएला, शमूएला अशी त्याने हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.